नमस्कार, मैं गीतकार समीर अंजान बोल रहा हूँ और आपने जो गाने मेरे गाए हैं मुझे बहुत अच्छे लगे। मैं आप लोगों को हृदय से बधाई देता हूँ और इसी तरह गाते रहिए। जीवन में ज़रूरी नहीं कि आप गाना सीख के गाएं, दिल से गाना ज़रूरी है और आप लोगों ने बहुत दिल से गाया है। इसके लिए बहुत बहुत बधाई आप लोगों को। थैंक यू। नमस्कार मित्रमैत्रिणींनो. विस्मृतीत गेलेल्या संगीतकार, गीतकार यांच्या आठवणींना उजाळा देण्याकरता आपण काही व्हिडिओज करत आहोत. त्यापैकीच एक म्हणजे समीर अंजान पांडे उर्फ शीतल पांडे. समीर यांचा जन्म 24 फेब्रुवारी 1958 साली वाराणसी येथे झाला. समीर यांचे वडील पण गीतकार होते. साहजिकच समीर यांचा ओढा संगीताकडे होता. पण इंडस्ट्रीमधला दीर्घ अनुभव असल्यामुळे समीर यांनी इंडस्ट्रीमध्ये यावं असं त्यांच्या वडिलांना म्हणजे अंजान यांना वाटत नव्हतं. त्यामुळे समीर हे सुरुवातीला बँकेत नोकरी करत होते. पण गीतकार व्हायच्या दुर्दम्य इच्छेमुळे 1980 साली ते मुंबईत आले. 1983 साली त्यांना बेखबर या चित्रपटासाठी गीत लिहायची पहिली संधी मिळाली आणि तिथंपासून सुरू झाला संघर्ष आणि संगीत प्रवास. जन्मजात प्रतिभेमुळे उत्तमात उत्तम गीते त्यांनी दिली. 2016पर्यंत 617 चित्रपटांसाठी 3400 गाणी समीर यांनी आपल्याला दिली आणि जास्तीत जास्त गाणी लिहिल्याबद्दल त्यांचे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. आपण हा जो व्हिडिओ करत आहोत त्यात गाणारे सर्वच जण खूप छानच गातील याबद्दल मला शंका नाही. तेव्हा जास्त बोर न करता मी माझं छोटंसं निवेदन संपवते. धन्यवाद. नमस्कार. आपण जेव्हा 90sमधल्या चित्रपटांची नावं आठवतो ना, तेव्हा एक नाव आपण विसरू नाही शकत आहे, म्हणजे आशिकी. त्या वर्षीचा तो सर्वात चाललेला सिनेमा होता आणि त्याच्यातली गाणीही मला वाटतं हीच त्याच्यातली मेन हिरो होती. सिनेमा प्रदर्शित होण्याच्या वेळी सर्वाधिक विक्री झालेला हा बॉलिवूडचा अल्बम होता. हा एक संगीतमय, नाट्यमय प्रणय चित्रपट आहे आणि त्यातली प्रणयरम्यता आणि नाट्यमयता हे दोन्हीही तितक्याच ताकदीने प्रेक्षकापर्यंत पोचवणारी गाणी शब्दबद्ध केली आहेत समीर यांनी. 25 वर्षापूर्वीचा अजून एक रोमॅन्टिक ड्रामा म्हणजे धडकन. ह्याचा साऊंडट्रॅक अल्बम हा सुद्धा त्या वर्षातील दुसरा सर्वाधिक विकला गेलेला अल्बम होता. 1991मध्ये साजन प्रदर्शित झाला, 1992मध्ये दिवाना प्रदर्शित झाला. हे दोन्ही रोमॅन्टिक ड्रामा म्हणावेत असेच सिनेमे होते. फूल और काटे हा 1991मध्ये झालेला हा थोडा ॲक्शन रोमॅन्स चित्रपट असं म्हणता येईल. पण या सगळ्या चित्रपटांचं वैशिष्ट्य म्हणजे ह्यांचे साऊंडट्रॅक्स, याच्यातली गाणी आणि गीतकार समीरजी. अतिशय तरल भावना व्यक्त करणारे समीरजींचे शब्द असतात आणि तेही असे थोड्या वाक्यात, थोड्या शब्दात. म्हणजे शिवाय असं प्यार का इजहार किंवा मनातली जी अशी नेमकी भावना नेटक्या पद्धतीने जी व्यक्त करणारी गाणी आहेत ती बघा ना, म्हणजे आशिकीतली गाणी आहेत तशी. साजनमधलं मेरा दिल भी कितना पागल है गाणं, दिवानामधली सोचेंगे तुम्हें प्यार किंवा ऐ सनम हम तो सिर्फ तुमसे प्यार करते हैं ही गाणी, राजा हिंदुस्तानी, फूल और काटेमधली गाणी, अशी सर्व ऑल टाईम फेवरेट गाणी सादर करत आहेत आपले फेवरेट तुषार गंद्रे. ऐकूया तुषार गंद्रे यांच्या आवाजात ये प्यार भरे नगमे. नमस्कार मित्र हो. आपले मित्र श्री किशोर पेडणेकर यांच्या संकल्पनेतून सादर झालेली ही कल्पना की विविध सिनेमा क्षेत्रातील लोकांचं आपण थोडक्यात लोकांना ओळख करून देणं हे त्यांचं उद्दिष्ट. तसंच आजचं उत्सवमूर्ती आहे समीर, अर्थात समीर अंजान. सुप्रसिद्ध लिरिसिस्ट अंजान यांचे पुत्र समीर या नावाने जे प्रसिद्ध झाले, त्यांचा सुरुवातीचा काळ अतिशय सुरेख गाण्यांनी घातलेला आहे. तर त्याच्या काही गाण्यांची आपण झलक पेश करूया. सगळ्यात पहिलं डोळ्यासमोर येतं ते फिल्म आशिकीमधलं कुमार सानू आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं गाणं. तर ऐकूया ते थोडक्यात. नजर के सामने जिगर के पास
कोई रहता है, हो तुम नजर के सामने, जिगर के पास. या सिनेमातलं दुसरं गाणं सुद्धा अतिशय प्रसिद्ध झालेलं. सांसों की जरूरत है जैसे, जिंदगी के लिए हाँ एक सनम चाहिए, आशिकी के लिए. आपण सिनेमाचं नाव तर ओळखलंच असेल, आशिकी. या 2 सुंदर गाण्यांनी आपण सुरुवात केलेली आहे. तसंच एक चित्रपट येऊन गेला, त्याचं नाव होतं धडकन. त्याच्यामधलं हे गाणं आहे. दिल ने ये कहा है दिल से, मोहब्बत हो गई है तुमसे, मेरी जान मेरे दिल भर, मेरा एतबार कर लो, जितना बेकरार हूँ मैं, खुद को बेकरार कर लो, मेरी धड़कनों को समझो, तुम भी मुझसे प्यार कर लो. अक्षय आणि शिल्पा शेट्टींनी हे केलेलं आहे. उदित नारायण आणि अलका याज्ञिक, कुमार सानू या तिघांनी हे गाणं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर त्याच सिनेमातलं दुसरं जे गाणं, त्याला आपण टायटल सॉन्ग म्हणू. तुम दिल की धड़कन में रहते हो, मेरी इन सांसों से कहते हो, बाहों में आ जाओ, सपनों में खो जाओ, तुम दिल की धड़कन है, रहते हो. अभिजित आणि अलका याज्ञिक यांच्या या गीतानंतर आता दुसरं गाणं आहे साजन सिनेमातलं. मेरा दिल भी कितना पागल है, ये प्यार तो तुमसे करता है, मेरा दिल भी कितना पागल है, ये प्यार तो तुमसे करता है, पर सामने जब तुम आते हो, कुछ भी कहने से डरता है, ओ मेरे साजन, मेरे साजन, साजन साजन, मेरे साजन. किती सुंदर सोपे लिरिक्स, अतिशय श्रवणीय असं हे गाणं. त्यानंतर दिवाना पिक्चरमध्ये एक अतिशय चांगलं गाणं होतं. सोचेंगे तुम्हें प्यार करे के नहीं, ये दिल बेकरार करे के नहीं, ख्वाबों में छुपाया तुमको, वादों में बसाया तुमको, मिलोगे हमें तुम जानम कहीं ना कहीं, सोचेंगे तुम्हें प्यार करे के नहीं. तसेच राजा हिंदुस्तानी सिनेमातलं हे गाणं पण खूप चाललं. आए हो मेरी जिंदगी में तुम बहार बनके, मेरे दिल में यूं ही रहना तुम प्यार बनके, आए हो मेरी जिंदगी में तुम बहार बनके. एक होतं. त्याच्यानंतर दिवाना या सिनेमातलं दुसरं एक गाणं जे अतिशय गाजलेलं ते म्हणजे तेरी उम्मीद तेरा इंतजार,
प्यार करते हैं, है सनम हम तो तुमसे प्यार प्यार करते हैं. हे एक चांगलं गाणं होतं. त्याच्यानंतर फूल और कांटे, जरा थोडं मागे गेलो तर फूल और कांटेमध्ये सुद्धा त्यांनी फार चांगली गाणी दिलेली आहेत. त्यातला एक झलक. मैंने प्यार तुम्ही से किया है, मैंने दिल भी तुम्ही को दिया है, अब चाहे जो हो जाए मैं दुनिया से अब न डरूं, तुझी से मैं प्यार करूं. तर मित्रो, एक झलक होती. समीरने साध्या सुंदर आणि सरळ भाषेत लिहिलेली अतिशय मोहक अशी गाणी, जी लोकांना त्याच्या संगीतामुळे आणि त्याच्या बोलांमुळे लक्षात राहिलेत आणि आजही ही गाणी तेवढीच पॉप्युलर आहेत. तर या सुंदर गीतांसाठी आपण एक सलाम तो बनता है समीर के नाम. समीर अर्थात समीर अंजान. धन्यवाद. 90च्या दशकात प्रेम आणि त्याला होणारा पालकांचा विरोध ही एकदम हिट जोडी होती आणि कदाचित त्यामुळेच हिरो हिरोईनची गाणी खूप रोमॅन्टिक असायची आणि ती खूप पॉप्युलर पण झाली होती. आणि अशी गाणी लिहिणं हा समीरजींचा अगदी हातखंडा होता. राजा हिंदुस्तानी चित्रपटातलं आये हो मेरी जिंदगी में तुम बहार बनके हे अलका याज्ञिकने गायलेलं गाणं आणि त्याबरोबरच कुछ कुछ होता है ह्या तुफान गाजलेल्या सिनेमातलं तेवढंच गाजलेलं गाणं कुछ कुछ होता है, ही दोन्ही गाणी सादर करणार आहे सुगंधा उर्फ तृप्ती कंद्रे. आए हो मेरी जिंदगी में तुम बहार बनके, आए हो मेरी जिंदगी में तुम बहार बनके, आए हो मेरी जिंदगी में तुम बहार बनके, मेरे दिल में यूं ही रहना, हाय मेरे दिल में यूं ही रहना, तुम प्यार प्यार बनके, आए हो मेरी जिंदगी में तुम बहार बनके. आँखों में तुम बसे हो सपने हजार बनके, आँखों में तुम बसे हो सपने हजार बनके, मेरे दिल में यूं ही रहना, हाय मेरे दिल में यूं ही रहना, तुम प्यार प्यार बनके, आए हो मेरी जिंदगी में तुम बहार बनके.
सपने दिखाए। अब तो मेरा दिल जागे न सोता है, क्या करूँ हाय, कुछ कुछ होता है, क्या करूँ हाय, कुछ कुछ होता है। ना जाने कैसा एहसास है, बुझती नहीं है क्या प्यास है, क्या नशा इस प्यार का मुझ पे सनम छाने लगा। कोई न जाने क्यों चैन खोता है, क्या करूँ हाय, कुछ कुछ होता है, क्या करूँ हाय, कुछ कुछ होता है। 2007ची म्युझिकल रोमॅन्टिक फिल्म सावरिया. शान, ज्याला ह्या सिनेमातील गाण्यासाठी फिल्मफेअर अवॉर्ड मिळालं, ते आपलं सगळ्यांचं आवडतं गाणं म्हणजे जब से तेरे नैना आणि एक हसीना थी हे सदाबहार गाणं, अशी 2 गाणी घेऊन येत आहे किशोर पेडणेकर. चला ऐकूया. एक हसीना थी, एक दीवाना था, क्या उम्र क्या समा क्या जमाना था। एक हसीना थी, एक दीवाना था, क्या उम्र क्या समा क्या जमाना था। एक दिन वो मिले, रोज मिलने लगे, एक दिन वो मिले, रोज मिलने लगे, फिर मोहब्बत हुई, बस कयामत हुई। हो गए तुम कहाँ सुन के ये दास्तां, लोग हैरान है क्योंकि अनजान है इश्क की वो गली, और जिसकी चली उस गली में मेरा आना जाना था। एक हसीना थी, एक दीवाना था, क्या उम्र थी, क्या समा था, क्या जमाना था। एक हसीना थी, एक दीवाना था। हेलो जब से तेरे नैना मेरे नैनों से लागे रे,
जब से तेरे नैना मेरे नैनों से लागे रे, तब से दीवाना हुआ, तब से बेगाना हुआ, रब भी दीवाना लागे रे, रब भी दीवाना लागे रे। जब से तेरे नैना मेरे नैनों से लागे रे, तब से दीवाना हुआ, तब से बेगाना हुआ, रब भी दीवाना लागे रे, रब भी दीवाना लागे रे। जब से तेरे नैना मेरे नैनों से लागे रे। तेरा इशारा तब से जगी है बेचैनिया हो, जब से मिला है तेरा इशारा तब से जगी है बेचैनिया, जब से हुई सरगोशिया तब से बड़ी है मदहोशिया। जब से जुड़े यारा तेरे मेरे मन के भागे रे, तब से दीवाना हुआ, तब से बेगाना हुआ, रब भी दीवाना लागे रे, रब भी दीवाना लागे रे। ओ जब से हुई है तुझसे शरारत, तब से गया है चैनो करार हो, जब से हुई है तुझसे शरारत, तब से गया है चैनो करार, जब से तेरा चल ढला तब से कोई जादू चला, जब से तुझे पाया ये जिया धक धक भागे रे, तब से दीवाना हुआ, तब से बेगाना हुआ, रब भी दीवाना लागे रे, रब भी दीवाना लागे रे। जब से तेरे नैना मेरे नैनों से लागे रे। थैंक यू। जितक्या कोमलपणे समीरजी रोमॅन्टिक गाणी लिहितात तितक्याच समर्थपणे ते देशभक्तीपर गाणीसुद्धा लिहू शकतात, हे त्यांनी सिद्ध केलं एका युद्धपटातील अब तुम्हारे हवाले वतन साथियो या गाण्यातून। हे एक देशभक्तीपर पेट्रियोटिक गीत आणि एक दुसरं प्यार असा रोमॅन्टिक गीत, अशी दोन्हीही वेगळ्या बाजाची गाणी घेऊन येत आहे गोविंद गोवळकर। कैफी आजमी यांनी स्वरबद्ध केलेलं हे गीत आहे, कविता आहे, अर्थात ती देशभक्तीपर आहे। भारत आणि चीन यांच्या दरम्यान जेव्हा युद्ध छिडलं गेलं होतं त्यावेळेला
एक सैनिक धारातीर्थी पडलेला आहे आणि तो आपल्या इतर सैनिकांना त्याचप्रमाणे देशवासियांना या गीतामधून तो संदेश देतो आहे. या गीतातील 2 कडवी मी आपणासमोर सादर करण्याचा प्रयत्न करतोय. कर चले हम फिदा जानतन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. कर चले हम फिदा जानतन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. कर चले हम फिदा जानतन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. सांस थमती गई, नब्ज जमती गई, फिर वो बढ़ते कदम को न रुकने दिया. कट गए सर हमारे तो कुछ गम नहीं, सर हिमालय का हमने न झुकने दिया. मरते मरते रहा बाकपन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. कर चले हम फिदा जानतन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. कर चले हम फिदा जानतन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. जिंदा रहने के मौसम बहुत है, मगर जान देने की रुत रोज आती नहीं. हुस्न और इश्क दोनों को रुसवा करे, वो जवानी जो खून में नाती नहीं. आज धरती बनी है दुल्हन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. कर चले हम फिदा जानतन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. कर चले हम फिदा जानतन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. धन्यवाद. आशिकी या चित्रपटातील एक गीत आहे. बस एक सनम चाहिए आशिकी के लिए. चला तर प्रयत्न करूया. हो हो
सांस की जरूरत है जैसे, सांस की जरूरत है जैसे, जिंदगी के लिए बस एक सनम चाहिए आशिकी के लिए। जाम की जरूरत है जैसे, जाम की जरूरत है जैसे, बेखुदी के लिए एक सनम चाहिए आशिकी के लिए। बस एक सनम चाहिए आशिकी के लिए। वक्त के हाथों में सबकी तकदीरें हैं, वक्त के हाथों में सबकी तकदीरें हैं, आईना झूठा है सच तस्वीरें हैं। जहाँ दर्द है वही गीत है, जहाँ प्यास है वही मीत है, कोई ना जाने मगर जीने की यही रीत है। साज की जरूरत है जैसे, साज की जरूरत है जैसे, मौसीकी के लिए बस एक सनम चाहिए आशिकी के लिए। हाँ एक सनम चाहिए आशिकी के लिए। धन्यवाद, थैंक यू। कभी खुशी कभी गम K3G हा 2001चा चित्रपट आहे. सुपर डुपर हिट सिनेमा आणि सुपर डुपर हिट गाणी आणि सगळी गाणी समीर यांनी लिहिलेली आहेत. मैं ठहरी रही जमी चलने लगी. बघा ना, मी इथेच उभी आहे आणि जमीन चालती आहे. हे असलं काहीतरी वर्णन हे आहे ना एकदम मनाच्या पहिला पहिला प्यार अवस्थेचं. गाणं सादर करते नीलम. दुसरं एक गाणं आहे हर दिल जो प्यार करेगा या सिनेमातलं. आते जाते जो मिलता है तुमसा लगता है, हेही आपण ऐकणार आहोत नीलमच्याच आवाजात. जो मिलता है तुमसा लगता है, आते जाते जो मिलता है तुमसा लगता है, हम तो पागल हो जाएंगे ऐसा लगता है, ओ तेरे प्यार में तेरे इंतजार में, ओ तेरे प्यार में तेरे इंतजार में, हो दीवानेपन की ये इम्तिहान है, चेहरों में क्या है चेहरा तेरा, तेरे सिवा हम सोचे भी कैसे, यादों में हर पल पहरा तेरा,
क्या बेबसी है जानो सनम, कहना हमारा मानो सनम। हमसे पूछो तन्हा रहना कैसा लगता है, हम तो पागल हो जाएंगे ऐसा लगता है। ओ तेरे प्यार में, तेरे इंतजार में, ओ तेरे प्यार में, तेरे इंतजार में। मी संगीतकार समीर यांचं एक गाणं म्हणते। सूरज हुआ मध्यम, चांद जलने लगा, आसमां ये है क्यों पिघलने लगा। सूरज हुआ मध्यम, चांद जलने लगा, आसमां ये है क्यों पिघलने लगा। मैं ठहरी रही जमी चलने लगी, धड़का ये दिल सांस थमने लगी। हो क्या ये मेरा पहला पहला प्यार है सजना, क्या ये मेरा पहला पहला प्यार है। हो खुद से ही खो रही हूँ सनम। ओ माहिया मैं तेरे इश्क में हाँ डूब के पार में हो रही हूँ सनम। सागर हुआ प्यासा, रात जगने लगी, शूलों के दिल में भी आग जलने लगी। मैं ठहरी रही जमी चलने लगी, धड़का ये दिल सांस थमने लगी। हाँ क्या ये मेरा पहला पहला प्यार है सजना, क्या ये मेरा पहला पहला प्यार है। नमस्कार मित्र हो, नुकताच मला आणि किशोरला प्रसिद्ध गीतकार समीर अंजान किंवा आपण ज्यांना समीर म्हणतो त्यांना भेटण्याचा, त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारण्याचा खूप छान योग आला. याला निमित्त होतं माझी पत्नी डॉक्टर मंजिरी प्रभू हिनं आयोजित केलेला पुणे इंटरनॅशनल लिटररी फेस्टिवल हा साहित्यिक महोत्सव. गेली 12 वर्षे आम्ही हा पुण्यामध्ये आयोजित करतो आहे. तो सर्वांना मोफत असतो, त्याच्यासाठी कुठलीही प्रवेश फी नसते. गेल्या 14 आणि 15 तारखेला पुण्यामध्ये तो आयोजित करण्यात आला होता. त्या फेस्टिवलच्या निमित्ताने समीरजींना त्यांच्या एका पुस्तकाच्या साठी खास निमंत्रित करण्यात आलं होतं. त्यांनी आत्ता नुकतंच लिरिक्स बाय समीर हे त्यांच्या 50 निवडक गाण्यांवर आधारित, त्या गाण्यांच्या निर्मितीवर, जन्मावरती आधारित काही घटना, घडामोडी, त्याच्या मागचे काही गमतीदार प्रसंग यांचं वर्णन करणारं हे पुस्तक त्यांनी आता नुकतंच शुजा अली या एका दिग्दर्शकाच्या सोबत लिहिलेलं आहे. या पुस्तकानिमित्त त्यांच्याशी गप्पा मारण्याचा हा योग होता. ते इथं आलेले असताना त्यांना किशोरनी आपण सर्वांनी त्यांच्या गाण्यांवरती केलेला व्हिडिओ दाखवला. त्या व्हिडिओचं त्यांनी मनापासून कौतुक केलं आणि सर्वांना धन्यवादही दिलेत. माझ्याकडूनही तुम्हा सर्वांना त्या संदर्भात त्याबद्दल आभार. समीरजी एक अत्यंत निगर्वी, साधं आणि शांत व्यक्तिमत्व आहे. आजवर अंदाजे 600 चित्रपटांसाठी
6,000च्या वर गाणी, इतर अनेक गाणी, 3 फिल्मफेअर अवॉर्ड्स, अन्य अगणित पुरस्कार, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये सर्वात जास्त गाणी लिहिण्याचा विक्रम, इतक्या गोष्टी त्यांच्या नावावर असताना या सर्वांचा लवलेश त्यांच्या वागण्यात किंवा त्यांच्या चेहऱ्यावर अजिबातही नव्हता. एक जुना मित्र भेटावा तसं त्यांनी आमच्याशी गप्पा मारल्या. आमच्याशी त्यांचं वागणं तसंच होतं. आपल्या ग्रुपसाठी त्यांनी एक व्हिडिओ मनोगतही अगदी सहजतेनं दिलं. ते किशोरनी इथे दाखवलेलंच आहे. त्याबद्दल मी इथेच त्यांचेही आभार मानतो आणि या सर्वांबद्दल तुम्हालाही धन्यवाद.